नाताळपासून सलग आलेल्या सुट्ट्यांमुळे आता वर्षअखेरीस नाशिकमध्ये पर्यटकांची गर्दी जी आहे ती वाढण्यास सुरुवात झालेली आहे। खरं तर सरत्या वर्षाला निरोप देण्याचा दिवस जो आहे तो जवळ येत असतानाच आता नागरिकांकडून पर्यटकांकडून पर्यटन स्थळांवरती गर्दी होत असल्याचं पाहायला मिळत आहे। खरं तर दरवर्षीच नाशिक हे वर्षअखेरीस पर्यटकांच्या गर्दीनं भरलेलं आपल्याला पाहायला मिळत असतं। यंदा देखील नाशिकच्या रामकुंड परिसरात गोदा घाटावर काळाराम मंदिर असेल त्यासह अन्य ठिकाणी पर्यटकांची भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी जी आहे ती आपल्याला झाल्याचं पाहायला मिळत आहे। सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी भाविक हे पर्यटन स्थळांवरती गर्दी करत असतात, मिळालेल्या सुट्ट्यांचा फायदा घेत असतात। अशाच पद्धतीनं आपल्याला जर या ठिकाणी बघितलं आपण तर पर्यटकांची मोठ्या प्रमाणात गर्दी जी आहे ती नाशिकच्या रामकुंड परिसरामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे। राज्यभरातून पर्यटक जे आहेत ते नाशिक शहरात दाखल होत असतात, त्यामुळे नाशिक शहरातील पर्यटन स्थळं असतील, धार्मिक स्थळं असतील, वायनऱ्या असतील, त्र्यंबकेश्वर मंदिर असेल, काळाराम मंदिर असेल, अशा अनेक ठिकाणी आपल्याला पर्यटकांची गर्दी जी आहे ती सलग आलेल्या सुट्ट्यांमुळे पाहायला मिळत आहे। कॅमेरा पर्सन आकाश येवलेसह पवन येवले, TV9 मराठी, नाशिक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।